महाराष्ट्राचे शिल्पकार सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून सिंहासारखे बलाढ्य 6 पुत्र समाजाला अर्पण करून आपलं मातृत्व धन्य केलेले आदरणीय अक्कासाहेबांच्या चरणावर नतमस्तक होऊन महर्षी शंकरराव महाविद्यालय यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये उपस्थित असलेले या गावचे माजी सरपंच आदरणीय कदम साहेब, नित्यनेमाने श्रवणासाठी आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असलेले उघडे साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या विनंतीला मान देऊन मी तुमच्या सेवा योजना शिबिरामध्ये सामील झालो ते आमचे गुरुबंधू आदरणीय डॉक्टर मगर सर, उपस्थित सर्व शिक्षक बांधव, शिक्षक भगिनी, ग्रामस्थ, माता भगिनी, विद्यार्थी बांधव, विद्यार्थी भगिनी, अबाल वृद्ध देवस्वरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या सहकार्याने मी या सेवेमध्ये सामील झालो, त्यासाठी तुमच्या ऋणात राहू इच्छितो. मला देण्यात आलेला विषय आहे उठ युवका जागा हो, राष्ट्राचा तू धागा हो. तुम्हाला कल्पना नसेल माझ्या बांधवांना किंवा काही जिज्ञासू अभ्यासू विद्यार्थ्यांना याची कल्पना असेल, जगात सर्वात जास्त तरुणांचा देश कोणता आहे? भारत आहे. जगात सर्वात जास्त तरुणींचा देश भारत आहे. ब्राझील. युवकाची तरुणीची व्याख्या काय आहे माहितीये तुम्हाला? तरुण कोणाला म्हणायचं, युवक कोणाला म्हणायचं, युवती कोणाला म्हणायची? आमचं धर्मशास्त्र सांगतं तेज, तत्परता आणि तपस्या हे 3 गुण ज्यांच्या अंगी आहेत त्याला तरुण म्हणतात. या तारुण्याशी वयाचा संबंध नाही. तेज कोणाकडे असतं? कोण तेजवंत असतो? त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की लक्षात येतं की हे तेजपुंज आहे. पहिला तेजपुंज कोण असतो किंवा कोणती युवती असते? बलवंत तेजवंत असतो. लक्षात घ्या. ज्ञानवंत तेजवंत असतो. या 2च्या व्यतिरिक्त बाकीची सगळीच तेज तुम्हाला मेकअपच्या साहित्याने निर्माण करता येतात. बलवंत, ज्ञानवंत आणि गुणवंत तिसरा, या 3 संपत्तीनं जो समृद्ध असतो तो तेजपुंज असतो. आणि त्या तेजानं त्या तारुण्याच्या त्याच्या आयुष्याला एक किनार प्राप्त होत असते. आज आम्ही ज्या तरुणाईची व्याख्या करतो, आमच्या पूर्वजांनी किती चांगल्या पद्धतीनं ह्या तरुणाईला दिशा देण्यासाठी काही संस्कृतीच्या रूपानं काही गोष्टी शिल्लक ठेवलेल्या आहेत. कदम साहेब, तुमच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे? मारुतीचं मंदिर आहे. जगदंबेचं हे आहे, पण मारुतीचं मंदिर असेल ना गावात? आहे ना? मंदिरामध्ये तुमच्या गोटी दिसली नाही मला. गोटी मारुतीच्या मंदिरात गोटी आहे का? गोटी नसली तर सरपंचांना सांगा, त्याची गरज आहे. लग्नाला वर्धव्याला ज्यावेळी नवरदेव येतो त्यावेळेला घोड्यावर बसून म्हसोबाच्या मंदिराला जातो. बरोबर? म्हसोबाला नाही जात ना? कुठं जातो? मारुतीच्या मंदिरात जातो. पण त्याचा मेकअप कुठे केलेला असतो? घरी नाही तर हॉलमध्ये. पार्लर तर काय बोलायचं कामच नाही. मला माझ्या पुतणीच्या लग्नात पार्लरवाले केलेले की मेरे माझीच बायको मला ओळखायली नाही. बाहेर नाही पार्लर. खरं सांगतो सर, माझी बायको सुद्धा मला ओळखायला इतकी वेगळी करून ठेवली होती त्यांनी. अरे बापरे बाप. गोटी कशासाठी असतो ऐका जर आमच्या पूर्वजांनी सांगितलेली पद्धत ऐका. तुमचं जरा आळत जावं म्हणून बोललो. पूर्वी अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी किती सालची आहे माहिती तुम्हाला? अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीचं राज्य कधी पडलं? 1298. आता फक्त ऐकत राहा. अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आमच्या महाराष्ट्रामध्ये यायच्या अगोदर दिल्लीची काबीज झालेली होती. बाबर त्याच्या आधी आलो. पण आमच्या भारतामध्ये बालविवाह नव्हते, हे लक्षात ठेवा. मुस्लिम ज्यावेळी मुलीच पळवून न्यायला लागले त्यावेळेला बालविवाह करायची पद्धत सुरू झाली. कारण मुस्लिम आक्रमणामध्ये सर्वात मोठं टार्गेट ही स्त्री होती.
त्या गावात वरवंटा फिरवत असताना त्या गावात एकही स्त्री शिल्लक ठेवली जात नव्हती. म्हणून आमच्या स्त्रिया, पूर्वी ज्या जुन्या बायका असतील त्या नावात असेल, या गावातून त्या गावात बैलगाडीने जाताना सुद्धा अंगावर पांढरं धोत्रासारख्या रंगाचं शेलकट पांघरत होत्या, कारण ते पुरुष वाटावेत, इतकी भीती होती. त्याआधी आमच्याकडं जगातली पहिली एक गोष्ट जी विसरून गेलो आम्ही, की जगातली पहिली शिक्षित झालेली स्त्री कोणती आहे माहिती आहे तुम्हाला? हेच माहिती आहे तुम्हाला? ही महाराष्ट्रात जगातली बोलतो, जगातली कोण? फातिमा शेख. फातिमा शेख सावित्रीबाईची सहशिक्षिका होती रे, सहशिक्षिका होती. जगातली पहिली स्त्री जी युरोप आधी सगळे 204 देशाचा विचार करायचा. जगातल्या 4 स्त्रिया ज्या पहिल्या शिकल्या ना, माझ्या बांधवांनो भगिनीनं, त्या भारतातल्या. त्यातली जगातली पहिली शिकलेली स्त्री लोपामुद्रा, अगस्तीस ऋषीची पत्नी. दुसरी याज्ञवल्क्य ऋषीची पत्नी मैत्रेयी. तिसरी गार्गी आणि चौथी घोषा. याच्यानंतर हजारो वर्षानंतर सावित्रीबाई आणि बाकीचे स्त्रिया आहेत. युरोपमध्ये तर शिक्षणाचं वारं सुद्धा नव्हतं. आमची संस्कृती आहे का? मी का बोललो हे? कारण जगातला एकमेव देश भारत असा होता की स्त्रीला, मुलीला स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार दिला होता. त्याचं नाव होतं स्वयंवर. सीतेचं स्वयंवर पाहिलेलं आहे, द्रौपदीचं स्वयं ऐकलेलं आहे. याचा अर्थ मुलीला वर निवडण्याचा अधिकार आमच्या संस्कृतीनं जगात पहिल्यांदा दिला. हे स्त्री स्वातंत्र्याची चळवळ आम्ही विसरलो. पण सज्ञान झाल्यानंतर, म्हणजे 18 वर्षानंतर मुलीचं लग्न होत होतं, हे मला सांगायचं. कधी? अल्लाउद्दीन खिलजीच्या आधी. पण त्या काळात आमच्या लोकांनी ही गोटी मारुतीची तेवढं का ठेवली होती? ऐका, पूर्वी 4-4, 5-5 दिवस लग्न होती. त्या लग्नाच्या काळामध्ये त्या गावामध्ये जेवढे वराडे यायचं, तेवढे कुस्त्यांचे फड व्हायचे, कबड्डीचे खेळ व्हायचे, आट्यापाट्याचे खेळ व्हायचे, तलवार, दांडपट्टा, घोडेसवारी, भालाफेक, हे सगळे खेळ होत होते. 5 दिवस खेळ चालायचे. आणि ज्या दिवशी लग्न असायचं त्या दिवशी तो नवरदेव घोड्यावर बसून वाजत गाजत मिरवत ढोल ताशा आणि हलगीची, ही 3 जी वाद्य आहेत ना, हिरणवाद्य आहेत, यांचं वाद्य वाजत तलवारबाजी करत तो मारुतीच्या मंदिरात जात होता. आणि मारुतीच्या मंदिरात तो गेल्यानंतर घोड्यावरनं खाली उतरायचा. उतरल्यानंतर ती 1 क्विंटल वजनाची दगडाची गोटी उचलायचा, आपल्या खांद्यावर घ्यायचा, मारुतीला एक प्रदक्षिणा मारायचा आणि सासरवाडीच्या लोकांपुढे दणकन ती गोटी टाकून द्यायचा. मग सासरवाडीतील लोक त्याला मारुतीच्या मंदिरात पोशाख करत होते. आताचा मेकअप रूम सारखा पोशाख नव्हता. त्याला तिथं पोशाख केला जायचा, त्याला बाशिंग बांधलं जायचं आणि वाजत गाजत आणून त्याचं लग्न लावलं जायचं. हे का केलं जात होतं? कधी विचार केला याचा? सांगतोय का? आमच्या तरुणाईची व्याख्या आमच्या परंपरेला किती जपली होती. जिच्याशी त्याचं लग्न होणार आहे तिची सुरक्षा करण्याची ताकद त्याच्या बाहुबलात आहे का नाही तपासलं जात होतं. आणि मग त्याला मुलगी दिली जात होती, लग्न लागलं जात होते. लक्षात ठेवा, काय उज्ज्वल परंपरा होती आमची. आज जर ही नियम ठेवला की गोटी उचलून प्रदक्षिणा मारल्याशिवाय लग्नच केलं जाणार नाही, तर 99% पोरं बिन लग्नाची मरतील. याला काय अपवाद राहतो? ही का परंपरा बोलतो माझ्या माता भगिनींनो? करिअरच्या मागे लागलेली आमची तरुणाई आपल्या बलाला विसरली, आपल्या शौर्याला विसरली, पराक्रमाला विसरली. मासाहेब जिजाऊ रांजेच्या पाटलाला शिक्षा देत असताना शिवाजीराजांना एक वाक्य उच्चारलं होतं मासाहेबांनी. ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत सत्य, हे लक्षात ठेवा. मासाहेब जिजाऊ म्हणाल्या होत्या की राजे, जगातली स्त्री कितीही कायदा कडक कर, कायद्यानं कधीच सुरक्षित राहणार नाही. जगातली स्त्री जर सुरक्षित ठेवायची असेल तर ती बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावरच सुरक्षित राहू शकते. म्हणून आपला एकच मुलगा संभाजीराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजीराजा हा वृत्तीनं वारकरी बनवला आणि कृतीनं धारकरी बनवला. याचं नाव आहे माझ्या बांधवांनो नैतिकता आणि बाहुबलाची ताकद. आजही तुम्हाला सांगतो मी, करिअर एवढंच महत्व माझ्या माता भगिनीनं, माझ्या बांधवांना तुम्हाला देतो की करिअर एवढंच महत्व तुम्ही सुरक्षेला द्या. कारण किती उच्च कोटीचं करिअर तुम्ही बनवलं, मिळवलं, तर ते सुरक्षित नसेल तर एका क्षणात मातीमोल झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे करिअरच्या मागे लागलेल्या सगळ्याच मुलांना मला एक निश्चितपणानं सांगायचं की पहिला गुण जो तेज, त्यातलं पहिलं लक्षण आहे बलवंत. आपल्या बाहुबलामध्ये जर ताकद नसेल तर मासाहेब जिजाऊंचाच एक आशीर्वाद तुम्हाला सांगतो.
शिवाजीराजे पाया पडत असताना मासाहेब काही वाक्य उच्चारायचे. त्यातले एक वाक्य असं असायचं. पहिलं वाक्य, राजे विजयी व्हा, राजे विजयाचा वेळा घेऊन या, राजे बुद्धीनं काम करा. आणि एक महत्वाचं वाक्य रोज उच्चारायच्या, राजे दौलत चढती करा. हे नीट ऐका माझ्या तरुण बांधवांनो. दौलत चढती करा या शब्दाचा अर्थ काय होत होता की 400 वर्षापूर्वी त्या आईला कळालं होतं की बापाच्या इस्टेटीवर रेगोट्या मारणाऱ्या पोराला समाज किंमत देणार नाही. त्यामुळं 12 मावळ, 36 गावं, चाकण, बारामती, सुपे परगणा आणि निराभिमा संगमातील इंदापूरची एवढी मोठी जागीरचा जागीरदार शिवाजीराजे होते. तरी सुद्धा मासाहेब म्हणत होत्या, राजे दौलत चढती करा. निवांत बसून खाल्लं असतं तर राजाला काहीच कमी पडलं नसतं. या दौलत चढती करा या शब्दाचा अर्थ काय होतो? उद्या सकाळी ज्यावेळेला तुम्ही आंघोळ करून आरशापुढे उभा राहाल त्यावेळेला एक प्रश्न स्वतःला, इथे जेवढे पुरुष आहेत त्या सर्वांनी स्वतःला विचारायचा, वय तुमचं किती असू द्या, एक प्रश्न विचारायचा, दौलत चढती करा शब्दाचा अर्थ काय? माझ्यामधून माझ्या वडिलाची इस्टेट, माझ्यामधून माझ्या वडिलाची जमीन, माझ्यामधून माझ्या वडिलाची प्रतिष्ठा आणि माझ्यामधून माझ्या वडिलाचा पैसा वजा केल्यानंतर मी काय उरतो का? दौलत चढती करा शब्दाचा अर्थ हा आहे. आपल्या वडिलाला वजा करून जर आपण काय उरत असलो तर ते आपलं अस्तित्व आहे, लक्षात ठेवा. वडिलाला वजा करून जर आपण उरतच नसलो तर आपलं वय कितीही असू द्या, अजून आपण अस्तित्वातच आलो नाही. आणि जी माणसं अस्तित्वातच आली नाहीत ती कधीच कर्तृत्वात येत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अस्तित्वात या शब्दाचा अर्थ रोज स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, माझ्या वडिलाच्या व्यतिरिक्त मी कोण आहे? अस्तित्वाचा प्रश्न विचारत असताना मी डॉक्टर आहे, स्वतः डॉक्टर सोडून मी कोण आहे हा प्रश्न तुमच्या सगळ्याच पर्सनॅलिटीला मल्टी डायमेन्शनल बनवतोय, लक्षात ठेवा. एक चाकरीबद्ध जीवन माणसाचं काहीच कामाचं नाही. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून शिकायचं काय तर ही गोष्ट शिकायची माझ्या बांधवांनो, माझ्या भगिनींनो, की आपल्यावरती काही लोकांचं ऋण आहे. त्यातलं पहिलं ऋण आपल्या आई वडिलाचं आहे. दुसरं ऋण आपल्यावरती आपल्या सद्गुरूंचं आहे. तिसरं ऋण आपल्यावरती आपल्या समाजाचं आहे. चौथं ऋण आपल्यावरती आपल्या राष्ट्राचं आहे. आणि 5वं ऋण आपल्यावरती आपल्या धर्माचं आहे. या 5 ऋणांच्या मधून मुक्त होण्यासाठी जीवनातलं पहिलं रोजचं पाऊल टाकताना माझं हे पाऊल या 5 ऋणापैकी कोणत्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी टाकतोय हा विचार जर तुमच्या डोक्यात असला तर भवानी मातेची शपथ घेऊन सांगतो, तुमचं कुठलंच पाऊल आयुष्यामध्ये कधीच गैरमार्गाला जाणार नाही आणि वाकडं पडणार नाही. एवढी ताकद या कर्जात आहे, एवढी ताकद या कर्जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा, हरिक वाटे देवा. याचा अर्थ काय? आपल्या हिताला जी कन्या आणि पुत्र जागते आहेत त्याच्या आई वडिलाला धन्यता प्राप्त करून देण्याचा पराक्रम त्यांच्या जीवनामध्ये घडतो. याचा अर्थ सात्विक मुलगा जन्माला आला, सात्विक मुलगी जन्माला आली तर देवाला आनंद होतो, तयाचा हरिक वाटे देवा. पण सात्विक मुलगा किंवा मुलगी जर कर्तृत्ववान निघाली तर 100% संपूर्ण राष्ट्राला आनंद देणारी निर्माण होतात. हेच शिवचरित्र आहे, हेच जिजाऊ चरित्र आहे, हेच सावित्रीबाईंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आहे, हेच राजे उमाजी नायकांचं चरित्र आहे, हेच महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र आहे. आज आमच्याकडं तरुणाईच्या दृष्टीकडे पाहताना आम्ही बलाला विसरलो. परिणाम काय झाला माझ्या माता भगिनींनो ऐका. 4 वर्षाच्या चिमुरडीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत मासाहेब जिजाऊंच्या पुण्यश्लोक अहिल्यामातेच्या या महाराष्ट्रामध्ये कुठलीच जागा माझ्या भगिनींनो तुमच्यासाठी सुरक्षित राहिलेली नाही. मी पाया पडून तुमची विनंती करतो, तुमचा मोठा भाव या नात्यानं, की कोणावरच विश्वास ठेवू नका. काळ इतका सोपा राहिलेला नाही. मी आज 3500 तरुण विद्वांचा भाऊ म्हणून काम करतोय. 1-2 नाही, 3500. त्यातल्या 203 माझ्या बहिणीकडे असे आहेत की ज्यांची वय 20 वर्षाच्या आत आहे. काही संकटानं माझ्या बहिणी समोर जातात. सख्या भावाला न सांगता ज्यावेळी मला सांगतात त्यावेळी माझ्या माता भगिनीनं 100% मला असं म्हणावं वाटतं की माझ्या महाराष्ट्रातली एकही माझी भगिनी सुरक्षित नाही. कारण काय माझ्या बांधवांनो, करिअरच्या नादाखाली आम्ही आमच्या बाहुबलाला विसरलो. मला प्रामाणिकपणाने आपल्या आई वडिलाची शपथ घेऊन सांगायचं की इथं बसलेले जेवढी मुलं आहेत त्यातल्यापैकी रोज व्यायाम करणारी पोरं किती आहेत? आई वडिलाची शपथ घेऊन सांगायचं. रोज व्यायाम करणारे जे कोणी असतील त्यांनी 2 सरांचा एक हात आणि त्या मुलीचा एक हात, पोरांमध्ये एकही हात वर झाला नाही. ऐका माझ्या बांधवांना, ऐका. सगळ्यात वाईट काय ऐका. मी तुम्हाला कडवट गोष्टी पण काही सांगून चाललोय. TV9 या नॅशनल चॅनलवर मी गेल्या 15 दिवसात एक बातमी बघितली. जरूर कॉलेजच्या मुलांना सुद्धा मुलींना सुद्धा सांगा. तो आरोग्य विभागाचा सर्वे होता.
त्या आरोग्य विभागाच्या सर्वेनं असं जाहीर केलं, मी स्वतः पाहिलेली बातमी आहे, की महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या तरुणींचा आणि तरुणींचा देश आहे नवचा, याच्यामध्ये दर 5 लग्न झालेल्या मुलीमध्ये 3 मुलींना अपत्य होण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीची IVF तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. सुरक्षेचा प्रश्न पुढे आहे सर. याचा अर्थ आमच्यातली 60% मुलं किंवा मुली नपुसक झाली. याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर षडयंत्र चालू झालं. काय परिणाम होतो ऐका. मला शॉक बसला ती बातमी वाचून. आणि 4 दिवसांनी एका घटस्फोटाची केस चालवणाऱ्या वकिलाच्या ऑफिसचं उद्घाटन माझ्या हस्ते इंदापूरमध्ये होतं. मी असं व्यासपीठावर बसलो, पुढे सगळे लोक जमले होते. वकील साहेबांना विचारलं, वकील साहेब मी लोकांची घरं बसवतोय, तुम्ही लोकांची घरं मोडताय, तुम्हाला काय शुभेच्छा द्यायचे? पण मला प्रामाणिकपणानं सांगा की म्हटलं घटस्फोटाची आत्ताच्या काळातली कारणं काय आहेत? डॉक्टर मला खरं सांगू का, त्यातलं पहिलं 10 घटस्फोट जर होत असतील तर त्यातले पहिले 2 घटस्फोट हा मुलगा नपुसक असल्यामुळे होतात. 2 घटस्फोट मोबाईलच्या तुमचं जे कोड आहे ना, पासवर्ड टाकताय तो पती पत्नीचा वेगळा असल्यामुळे शंका येऊन होतात. उरलेले 2 घटस्फोट हे नवरा बायकोचं न पटल्यामुळे होतात. आणि त्याच्यानंतरचे 2 घटस्फोट सासू सुनाचं न पटल्यामुळे होतात. आणि खरे घटस्फोट फक्त 2च होतात. जे खरंच व्हायला पाहिजेत असे फक्त 2च होतात. मग एक मला सांगा माझ्या तरुण बांधवांनो, माता भगिनींनो, तुम्ही पण इथे उपस्थित आहे. पूर्वी 4-4, 5-5 लेकर होती. एक गावाला सोडला, एक देवाला सोडला, एक राजकारणाला सोडला, एक शेतीला सोडला. शेंडफळ सांभाळेल, शेंडफळ तरी सांभाळेल अशी आशा होती. आज बोट करा. हे लहान मुलांनो, तुम्ही एकुलती एक किती जण, जरा हात वर करा. आई वडिलांना एकुलती एक किती जण आहेत, जरा बोट वर करा. एकुलते एक. मला भाऊ नाही, बहीण असू द्या, पण मुलगा म्हणून एकुलता एक आहे. याचा अर्थ हे एक जर वाया गेलं ना तर मिळवलेल्या इस्टेटीला माग काडीवाडा सुद्धा कोण शिल्लक राहणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं आज आपल्याला आपल्या जुन्या परंपरेची गरज आहे. बलदंड व्यायाम केलेलं पोरग गाडीवरनं खाली उतरलं आणि 4 पावलं चाललं तर त्याच्या दिमागदार चालीवरनं कळतं काय पाणी आहे त्याच्या अंगामध्ये. अरे माझ्या बांधवांना मी का बोलतो तुम्हाला, वडिलांना फक्त तेवढाच एक वडिलांना वजा करून तपासायला सुरुवात करू नका. स्वतःच्या उघड्या शरीराकडे बघा आणि प्रश्न विचारा, माझ्या बाहुबलाच्या जोरावर माझ्या घरातली माझी आई सुरक्षित आहे का? माझ्या बाहुबलाच्या जोरावर माझी बहीण सुरक्षित आहे का? माझी पत्नी सुरक्षित आहे का? या प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी आलं तर जास्त काळ नाही सांगत तुम्हाला माझ्या बांधवांनो, पुढच्या 20 आणि 25 वर्षामध्ये ज्या वेळेला ही आक्रमण आपल्यावर पुन्हा भारतावर होतील त्यावेळेला तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला बाहेरची मदत होणारच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा. एक टीव्हीला जाहिरात आहे बघा सर, टीव्हीला जाहिरात बघतो कधी कधी आपण, त्या डिओच्या जाहिरात आहे. डिओच्या काय, डिओची जाहिरात आहे. डिओची जाहिरात काय, डिओची तो जर सेंट अंगावर मारला तर स्त्रिया आकर्षित होतात, असं आहे ना. असल्या उसण्या वासानं कोणी कोणाकडे आकर्षित होत नाही. वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व हे सगळे ज्याच्या अंगी आहे त्याच्याकडे आकर्षण जातं माझ्या बांधवांना. हे डिओ मारणारी पोरं आणि मर्याला सोडलेल्या बोकडात मला काहीच फरक वाटत. मर्याला सोडलेलं बोकड सुद्धा दिवसभर नागपुरात चालू गावात फिरत असत. काय फरक आहे याच्यात? पोराला नावं नाही ठेवत माझ्या बांधवांना, लक्षात ठेवा. रणांगणावरचा हत्ती मासक जिजाऊंच्या भावानं दत्ताजीनं तलवारीनं आडवा केलाय. तलवारीनं येसाची कंकाने पिसळलेला हत्ती खाली सोडलेला असताना एकट्यानं दारू पाजून पिसळलेला हत्ती तलवारीनं आडवा केलाय. ऐकून अजून ऐका. दक्षिण दिग्विजयाला निघालेले छत्रपती शिवाजीराजे त्यांच्याबरोबर बाजी जयदेव होते. बाजी जयदेवचा मुलगा नागोजी जयदेव होता. नागोजी जयदेवचं वय फक्त 16 वर्ष होतं. हसन मियाना ज्यावेळेला आडवा आला हत्तीवरनं त्यावेळेला तो चेंगरत चालला मावळ्याला, त्यावेळेला 16 वर्षाचा हा नागोजी जयदेव हत्तीला आडवा गेला आणि हत्तीला जायबंदी करून त्याला तो हत्ती परत फिरवायला भाग पाडला. त्यावेळी चिडून जाऊन हसन मियानानं एक बाण मारला. तो बाण नागोजीच्या 16 वर्षाच्या तरण्या कवळ्या पोराच्या मस्तकात घुसला. तो बाण घुसल्यानंतर नागोजी घोड्यावरून खाली पडला. बाजी जयदेवने वडिलांनी लढता लढता पाहिला एकुलता एक मुलगा. बाजी जयदेव पळत गेले घोड्यावरून उतरवून आणि आपल्या लेकराला असं हातात घेतलं, मांडीवर ठेवलं आणि तो बाण उपसला मस्तकातून.
मस्तकातून बाण उपसल्या नागोजी जेदेने 3-4 झटके दिले आणि जागेला प्राण सोडला. एकुलता एक मुलगा. बाजी जेदेने रणांगणावरच त्या पोराचा अंत्यविधी केला. ते कुठं? दक्षिण भारतामध्ये. आणि ज्या वेळेला बातमी कळाली कारीला, त्यावेळेला या बाजी जेदेच्या सुनेनं, नागोजी जेदेच्या पत्नीनं, गोदाजीनं, वय किती 12 वर्षाचं असेल, त्याचं जे पागोट होतं मावळ्याचं, ते पागोट आपल्या हातात घेतलं. तिला दिवाळीला न्यायला तिचा भाव आला होता. त्या भावाला कळायला आपले मेवणे गेले आणि ही गोदा, नागोजी जेदेची पत्नी, त्या पागोट्यासह सती गेली. आणि चळताना आपल्याला बहिणीला बघून दिवाळीला न्यायला आलेला भाव सुद्धा अटॅकनं त्या क्षणाला गेला. तुम्ही कारीला जाऊन बघा. वेशीच्या डाव्या बाजूला गोदाची समाधी आहे आणि उजव्या बाजूला तिच्या भावाची समाधी. मी का बोललो? 16व्या वर्षी हत्ती अडवणारी माणसं आम्ही होतो. आमचं मावळ्याचं रक्त सामान्य नाही. बलशाली परंपरा ही आमच्या धर्माची संस्कृती आहे. धन्य गृहस्थ आश्रम हे जे म्हणतो ना आपण, त्यातले 4 आश्रम. पहिला ब्रह्मचारी आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. त्यातला जो ब्रह्मचारी आश्रम आहे ना, याच्यामध्ये आम्हाला धर्मानं सांगितलंय शरीर कमवा जे आयुष्यभर उपयोगी पडेल, आणि दुसरं बुद्धी कमवा, ज्ञान कमवा, कला कमवा जी तुम्हाला प्रपंच करण्यासाठी उपयोगी पडेल. आज यातली एक जरी बाब तुमच्याकडे कमी असली ना, तर लक्षात ठेवा पुढच्या आपले सगळेच आश्रम बिघडल्याशिवाय राहत नाही. पैलवान जर बुद्धिमान असला तर इतिहास घडतोय लक्षात ठेवा. बुद्धिमान पैलवान छत्रपती संभाजीराजा, 6.25 फूट उंची, 120 किलो वजन. पैलवान संभाजीराजा आहे का जागेवरून 15 फूट उडी मारणारा आणि जीवनामधल्या 128 लढायात एकही पराभव आणि तह न स्वीकारलेला पैलवान संभाजीराजा, बुद्धिमान संभाजीराजा आहे का माझ्या बांधवांनो. वयाच्या 16व्या वर्षी ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजे क्षत्रिय नाहीत म्हणून महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजाने ज्या वेळेला त्यांचा राज्याभिषेक करायला हे योग्य नाहीत म्हणून ज्यावेळी सुचवलं, त्यावेळी काशीवरून आणलेल्या गागा भट्टाला 5 दिवस संस्कृतमध्ये चर्चा करून, संस्कृत भाषेत चर्चा करून संभाजीराजांनी पटवून दिलं की आम्ही क्षत्रिय आहोत. बुद्धिमान संभाजीराजा वयाच्या 20 वर्षाच्या आत 4 ग्रंथाची निर्मिती आहे. ती सुद्धा आज वाचताना आपल्याला त्या बुद्धीची कुवत कळते. लिहिलंय म्हणून लक्षात येते, लक्षात ठेवा. त्यामुळे पैलवान जर बुद्धिमान असला तर इतिहास घडतो. त्याला जास्त वय मिळायची गरज सुद्धा नाही. पैलवान बावळट असता कामा नये आणि बुद्धिमान माणूस निबळट असता कामा नये. पैलवान जर बावळट असला तर त्यानं मिळवलेली इस्टेट, पैलवान जर बावळट असला तर त्याचा वापर कोणीही गुंड म्हणून केल्याशिवाय राहत नाही. आज सगळीकडे तेच चित्र दिसतंय. आणि बुद्धिमान माणूस निबळट असला तर त्यानं मिळवलेली इस्टेट कोणीही हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्याकडे दोन्हीची गरज आहे माझ्या बांधवांनो. आणि पहिली गोष्ट पाया पडून सांगतो, ज्या दिवशी तुम्ही नोकरी मिळवायसाठी शिकायचं बंद कराल, ज्या दिवशी तुम्ही नोकरी मिळवायसाठी शिकायचं बंद कराल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमची प्रगती सुरू झाली म्हणून समजा. कारण शिक्षणावर करिअर व्हायचे दिवस संपले. कारण सगळ्याच शैक्षणिक संस्था आज कमर्शियल बनल्यात माझ्या बांधवांनो. त्यांचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू नाही. महर्षी काकांनी 55 पैसे फी आपल्या स्वतःला भरायला 7वीला न मिळता जी शाळा सोडावी लागली, त्यावेळी खापर्डे गुरुजीला सांगितलं होतं अशी एक नाही तर 56 शाळा मी काढीन. त्यांचा केंद्रबिंदू विद्यार्थी होता. आज काळानुसार सगळीकडे बदल झाले. कुठल्याही शाळेत जावा, तुम्हाला श्रीमंत कसं व्हायचं हे शिकवलं जातं, पण समृद्ध कसं व्हायचं हे शिकवलं जात नाही. ही लहान मुलं पण इतकी बुद्धिमान आहे, त्यांच्या हातात मोबाईल द्या. तुम्हाला जेवढं कळत नाही ना एवढं यांना कळतं. सर इंदापूरच्या पेठेतनं मी चाललो होतो. एक म्हातार असल्या बारक्या पोराला करंगळीला धरून चाललो होतो. पुढं त्या दोघांची चर्चा मला ऐकायला येते. ते आजोबा होते, त्या बारक्याला पप्या म्हणत होते. त्या पप्यानं त्या दिवशी शाळा बुडवली होती. आणि ते आजोबा म्हणत होते, अरे पप्या तुझी शाळा का बुडवली? तेवढ्यात पुढनं त्यांचे सर आले. आता हल्ली काय ती पालक मिटिंग सगळं, पोराला जेवढी शाळा तेवढी जाय बापाला पण आहे. ती डायरी भरून देते शिक्षका. त्यामुळे पालक मिटिंगनं आजोबा कधी गेलेले शिक्षकाची ओळख झाली. त्या आजोबानं तिकडे बघितलं. आजोबाला त्या काळात गुरुजी होते ना. ते पप्याला तिकडून येताना ते बघितलं सायकलवर त्याचे शिक्षक येत आहेत. त्याचा हात असा धरला आणि त्या पप्याला, अरे पप्या लप जरा माझ्या मागं, तू शाळा बुडवल्या, तुझं गुरुजी कुठून आले? पप्यानं परत हात वाढला आणि म्हणला, आजोबा म्हणला मी नाही लपणार. म्हणला तुम्हीच लपा. म्हणला का? तुम्ही मी आलाय म्हणून मी शाळेत सांगितलं. इतकी हुशार आहे आजची पिढी. म्हणून कुणाला अंडर एस्टिमेट करू नका. वयावर तर अजिबात नाही.
आणि आजकाल एक भाग लक्षात ठेवा, कुठं आपण नपुसक व्हायला शिकलो याची सुरुवात कुठं, हे डोळ्यात अंजन करणाऱ्या गोष्टी आहेत सर्वेच्या. ऐका, फेसबुक आपलं नाही, व्हॉट्सअप आपलं नाही, इंस्टाग्राम आपलं नाही. काय आहे त्याच्यावर? काय नाही, अश्लीलतेशिवाय काहीच नाही. तुम्ही ज्या वयात जे बघायला नको त्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. 8वी 9वीच्या वयात जर हे अश्लील व्हिडिओ तुम्ही बघायला लागला माझ्या बांधवांनो, तर 20 22 25 वर्षाच्या तुमची लग्न, तर म्हणजे माझाही मुलगा तुमच्या बरोबरीचाच आहे, 25 27 28 पर्यंत मुलांची लग्नच होत नाही. 8वी 9वी पासून ज्या गोष्टी तुम्ही बघताय त्याने इतकी मानसिकता विकृत होते की 27 28 वर्षापर्यंत तुमचा त्यातला इंटरेस्टच निघून जातो. हे नपुसकत्वाचं कारण आहे, हे टेस्टी बेबी लागण्याचं कारण आहे. याच्यापासून दूर राहा. आपल्या लेकरांचे मोबाईल माता भगिनीनं चेक करा, लेकरं काय बघतायत पहा आणि खरोखर या गोष्टीपासून दूर करा. माझ्या माता भगिनीनं तुम्हाला विनंती करतो, सुंदर असण्याला दिसण्याला माझा विरोध नाही, ब्युटी पार्लरमध्ये जाण्याला सुद्धा माझा विरोध नाही. व्यवस्थित प्रसन्न असावं, काय हरकत काय, दर्शनीय असावं, प्रदर्शनीय नसावं, एवढंच माझं मत आहे, एवढंच माझं मत आहे. या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये स्त्री म्हणून तुम्ही जन्माला आला ना, हजारो जन्माचं पुण्य तुमच्या पाठीशी, लक्षात ठेवा, हजारो जन्माचं पुण्य. का? कारण जगात जे 204 देश आहेत त्या देशापैकी फक्त भारतात तुमची पूजा होती. विवाहापूर्वी लहान असताना वैष्णवी म्हणून पूजा होते कुमारिकेची, लग्नानंतर लक्ष्मी म्हणून, सौभाग्यवती म्हणून तुमची पूजा होते, आणि मरेपर्यंत मातृदेवो भव म्हणून, आई म्हणून तुमची पूजा होते. जगाच्या पाठीवर असा देश दाखवा की ज्याच्यामध्ये स्त्रीची पूजा केली जाते. देश नाही कुठलाच, पण पूजा कोणाची होती? मातृदेव भव. पूजा कोणाची होती? आईची पूजा होती. जगानं आईची पूजा केलेली आहे, जग आईची पूजा करते, जग पुढे आईचीच पूजा करणार आहे. जगानं कधीच बाईची पूजा केलेली नाही, जग बाईची पूजा करणारही नाही, बाईची पूजा होणारही नाही. आई आणि बाईमध्ये काय फरक आहे? आई आणि बाईमध्ये काय फरक आहे? अपत्य होतात, प्राण्यालाही होतात, त्यात विशेष काही नाही. आई शब्दाचा अर्थ इतका संकुचित नाही, आमच्या आई शब्दाचा अर्थ फार मोठा आहे, फार मोठा आहे, तो सांगतो तुम्हाला. आईचीच पूजा का करतो आम्ही? जी, नीट ऐका ही वाक्य, जी असण्यावर भर देते तिला आई म्हणतात, आणि जी दिसण्यावर भर देते तिला बाई म्हणतात. असण्यावर भर दिला म्हणून मासाहेब जिजाऊंचं पूजन आहे, असण्यावर भर दिला म्हणून पुण्यश्लोक अहिल्यामातेची पूजा आहे, असण्यावर भर दिला म्हणून सावित्रीबाईची पूजा आहे, असण्यावर भर दिला म्हणून वीरभद्रकाली ताराराणीचा पुतळा कोल्हापूरच्या चौकात उभा आहे. 5 लाखाचा औरंगजेब या मातीत ज्या स्त्रीनं गाडला तिची पूजा होते. आणि त्याच्यानंतरच्याच थोड्या काळात इतिहासातली स्त्री सांगतो, आताची नाही सांगत, मस्तानी, जिने दिसण्यावर भर दिला. तुमच्यापैकी कोणाच्या घरात पूजा केली जाते? मस्तानीची, बाजीराव मस्तानीची. जिने दिसण्यावर भर दिला तिची पूजा कधीही होत नाही, पुढेही होणार नाही. त्यामुळे ज्या हिरोईनची नक्कल, ज्या मॉडेलची नक्कल आपल्याला करावीशी वाटते, कपड्याच्या बाबतीत, केसाच्या स्टाईलच्या बाबतीत, तिला एक पत्र लिहा आणि एक प्रश्न विचारा, किंवा एक मेसेज करा किंवा मेल करा, प्रश्न विचारा की मॅडम, ज्या कपड्यामध्ये तुम्ही या गाण्यावर डान्स केला, ज्या कपड्यामध्ये या प्रोडक्टला तुम्ही जाहिरात दिली, त्या कपड्यावर पोलीस संरक्षण बरोबर नसताना, अंगरक्षक बरोबर नसताना उघडेवाडीच्या स्टँडवर उतरा आणि एकट्या भवानी मातेच्या मंदिरापर्यंत चालत येऊन दाखवा. कुत्र्यानं तुडवल्यासारखी, कशाला बोल, लचके तोडून पुरं त्याला संपवतो, इतकी वाईट अवस्था आहे. देह प्रदर्शन, अंग प्रदर्शन, पोलीस संरक्षण आणि अंगरक्षकाच्या गरड्यात करून पैसे मिळवून श्रीमंत होणाऱ्या ही लोक आपले आदर्श होऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा. आदर्श घ्यायचा असेल तर महामातांचा घ्यावा लागेल. एकच वेळा जर स्त्री प्रदर्शित झाली तरी धोक्यात जाते, लक्षात ठेवा. सीतामाता एकदाच प्रदर्शित झाल्या रावणाच्या समोर स्वयंवराच्या निमित्तानं. शूर्पणखेचं नाक ज्यावेळी लक्ष्मणानं कापलं त्यावेळेला ती लंकेत गेल्यानंतर रावणाचा वीक पॉइंट त्याला माहित होता. रावणाला बायका किती होत्या माहिती आहे? किती? रावणाच्या बायका 80,000 बायका होत्या त्याला, थोड्या सोड्याला 80,000. त्या 80,000 बायका असताना सुद्धा रावणाचा वीक पॉइंट शूर्पणखेला माहित होता. तिनं गेल्या माझं नाक कोणी कापलं हे नाही सांगितलं, तिनं सांगितलं तू जी बघितली होती सीता, जे शिवधनुष्य घेऊन तू पडला होता, ती एकटी आली पंचवटीच्या नाशिकच्या दंडकारण्यात, दोघच आहे, दीर नवरा, तिच्या बरोबर सुरक्षेला कोणीच नाही. वर्णन केलं.
कुणी शूर्पणखेनं. आणि जिचा नवरा प्रभू रामचंद्र आहे, देव आहे, तिचं सुद्धा हरण चुकलं नाही एका प्रदर्शनानंतर. पण त्या काळात एकच रावण होता. आता तुम्ही उमरेच्या बाहेर पाऊल टाकलं तर रावणाच्या झुंडीच्या झुंडी आहेत, कोणापासून सुरक्षित राहणार. त्यामुळे एक विनंती करतो, करिअर मार्कलिस्ट सांगा, बघूच नका. पास तुम्ही होणारच आहे, बघूच नका. याचा अर्थ तुमच्या शिक्षणाला मी गौण समजतोय असं समजू नका. पण ज्यानं ते मिळणार आहे त्याची सुरक्षा तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही सुद्धा बलदंड असला पाहिजे. पहिला प्रतिकार जर केला तुम्ही तर दुसरा अटॅक करायची सव त्याला हीच हिंमत होत नाही. मी इंदापूरमध्ये सर बाजारामध्ये रविवारी बाजार असतो. एक कॉलेजची मुलगी बाजार करत होती. अशी पंजाबी ड्रेस आणि अशी वडणी पाठीमागे टाकली. तिचा एक साधारण 4वी-5वीतला भाऊ, लहान भाऊ तिच्या बरोबर होता. दोघंच होती भाऊ आणि बहीण भावंड. आणि भाजी वगैरे घेत चालली होती अशी. ती जात असताना काही टुकार पोरं गावात ती मोबाईलवर असलेली गाणी, असलेली काय आवाज, असलेली संवाद असलं तिला ऐकायला जरा अशा पद्धतीने तिच्याबरोबर चालली. ती दुर्लक्ष करत होती आपली, कशाला ह्याच्या पाठ मारणार लागला. ते बारका भाऊ मी बघायचा त्यांच्याकडे, पण ती घाबरत होती. ती घाबरत्या बघून यांची भीड चुकली. आणि त्या टिंगल करणाऱ्या किंवा थोडस छेडछाड करणाऱ्या पोराची हिंमत वाढली. ती भाजी घ्यायला खाली वाकली त्यावेळी ही गळ्यातल्या ओढणीची दोन्ही पदर पाठीवर माग होती. त्यातल्या एका कार्ट्यानं ते दोन्ही पदराची टोकं धरली आणि तिला हिसका मारला. तिला गळ्याला फास लागला. फास लागल्यावर ती गळ्याला फास लागलेल्या अवस्थेत तशीच उलटी फिरली. आणि उलटी फिरल्या फिरल्या तुम्हाला सांगतो, तिनं ज्या जोरात कानफाडी त्याच्या मारली ना, पहिली कानफाडीत मारली की उरलेली 3 पळूनच गेली, जवळच थांबली नाही. 15 मिनिटं एकटी तुडवत होती त्याला. तर पोराची हिंमत नाही झाली. याची गरज आहे, लक्षात ठेवा. एकदा फक्त जर हा प्रतिकार दाखवायची हिंमत ठेवली तर दुसऱ्या वेळेला ते धाडस पुन्हा कोणीच करत नाही, लक्षात ठेवा. माझ्या बरोबर सर मुंबईच्या मॉड कॉलेजच्या माझ्या कॉलेजच्या मुली एकदम म्हणजे आपल्यापेक्षा 10 वर्ष पुढे आहेत. ते कल्चर इंटर्नशिपला वेटरनरी डॉक्टर झालेल्या, जनावरांचा डॉक्टर झालेल्या 35 पोरी माझ्याकडे इंटर्नशिपला आल्या. आता ही जशी ट्रेनिंगची पोरं आहेत ना, तशा रोज 5 मुली माझ्या गाडीमध्ये असायच्या. ह्या मुंबईतल्या मुली सगळ्या एकदम मॉड. गावात व्हिजिटला जर गेलो मी एखाद्या गोठ्यावर आणि ह्या पोरी खाली उतरणार तर अख्खं गाव असं पतंगासारखं बघत उभं राहिलं. हे सगळं नवीनच होतं ना त्यांना. हे सगळं मग ते हे सगळं घेऊन रात्री 11-12 वाजेपर्यंत माझ्या व्हिजिट चालतात. मग एक दिवशी एका मुलीला म्हटलं मी, अरे म्हटलं बाळाला तुमच्या आई वडिलांचं धाडस कसलं, 11-12 वाजेपर्यंत खेड्यात तुम्ही माझ्याबरोबर फिरताय, तुमच्या सुरक्षेची योजना तुमच्या डोक्यात काय. त्यावेळेला एक पोरगी मला म्हटली, सर आम्ही एवढे कमजोर नाही, आम्ही एवढे कमजोर नाही. आत्ताच्या पोरी येत्या, काय करशील तू इथं जर गाडी अडवली आणि 5-25 पोरांनी जर घराला टाकला, मी आणि माझा ड्रायव्हर आम्ही 2 पुरुष, आमच्या दोघांना जर त्यांनी बांधलं, मारलं, धरलं तर 25 लोकांपुढे आम्ही टिकणार नाही. तुम्हाला कशी भीती वाटत नाही? तुम्हाला उद्या दाखवते म्हणजे. ठीक आहे, काय दाखवणार आहेस तू उद्या? दुसऱ्या दिवशी मी एका ठिकाणी ऑपरेशनला गेलो. तर कॅन्सरचं ऑपरेशन होतं. मी ती सगळं ऑपरेशनची तयारी केली. सर तुम्ही काल मला म्हणला होता ना, ते मला आता दाखवते म्हणजे माझी हिंमत. मी म्हणली ह्या गाय आणि म्हशीवर बैलावर ह्याच्यावर उपचार करणारच नाही. मला शिकायचंय ते वाघावर आणि सिंहावर उपचार करायला शिकायचे. आता मुली ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हे बोलतात हे विद्यार्थी. मला वाटलं अशी म्हणत असेल. अरे म्हणलं बाळा, वाघ आणि सिंह तुला जंगलातून मिळायला तुला म्हणजे आयुष्यात 3-4 वाघाला उपचार करायचा तुला प्रसंग येईल, पण त्याची तयारी तू आतापासून करते. नाही सर त्याला काळीजच लागतं म्हणून. मला म्हणली काळीजच लागतं त्याला, वाघाला ट्रीटमेंट करायला एका वाघिणीचंच काळीज पाहिजे. म्हणजे काय करशील? त्यांच्या ठिकाणी एक वळू होता असा चॅम्पियन, 2 दाव्याने बांधलेला, मुसमुसलेला, दुसरं एकदम मोठं डोक्या एवढं उंचीचं तगडं एक बैल बांधलेलं होतं. ते पोरगे म्हणले, सर बघा आता मी माझं ऍप्रॉन वगैरे लागले, माझ्या ऑपरेशनची तयारी चालू आहे. आणि मी असं बघितलं, त्या मला म्हणली त्या शेतकऱ्याला तो बैल सोडा. त्यानं दोन्ही दावे सोडली. त्या बैलानं डरकाळी फोडून खाल्लं, माती उकरायला सुरुवात केली. तिनं बैल आधी पिसळवला थोडा, आणि ते पिसळवल्यानंतर मला म्हणले, सर बघा आता म्हणजे काय करते मी याचं. आणि खरंच सर तुम्हाला सांगतो, सरळ चालत गेली तसल्या बैला, माती उकरणाऱ्या बैलाकडे, आणि हासूड काठी हातात नसताना तिनं खाली वाटून बैलाची येसण धरली ना, असं वर उचलून बैल कंट्रोल करून मला दाखवला. अरे बाप रे, आज आश्चर्य वाटेल बघितलं हे चित्र. जर बघितलं त्या माजलेल्या बैलाला तिने जर असा आवरला असेल तर ह्या छेड काढणाऱ्या कार्ट्याला ती किती वेळात लोळवल मला सांगा.
आज आज ती दक्षिण आफ्रिकेमध्ये मला अधूनमधून फोन करते, एखादं वाघावरचं ऑपरेशन, ती खरंच वाघाचीच डॉक्टर झाली, ऑपरेशन केलं तर मला व्हिडिओ टाकते, सर मी आज ही सर्जरी केली, सर एका वाघिणीचं मी सिझेरियन केलं, मला तिथून दाखवते सर. त्यामुळं एक लक्षात ठेवा, करिअर बरोबर तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की तुमच्यामध्ये गरज आहे ती कशाची आहे? सुरक्षेची. करिअर आपल्या सुरक्षेशिवाय कधीही तुमच्या उपयोगाचं राहणार नाही, हे लक्षात ठेवा. तरुण बांधवांनो, तुमच्यासाठी विनंती करतोय की आज पैलवान, तालीम या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी बोललो, पण दुसरी एक बाब लक्षात ठेवा की आपल्या बहिणीची, आपल्या आईची, आपल्या गल्लीतल्या स्त्रीची सुरक्षा आपल्यावर आहे. ती कुठंच सुरक्षित नाही असं चित्र या मोबाईलमुळे झालेलं आहे. म्हणून एक बाब कायम तुमच्या डोक्यात गोंधून ठेवा, लिहून ठेवा. ती कोणती? गाजलेला पैलवान जर त्या घरात असला तर त्या घरातल्या मुलीची छेड कोणी काढत नाही, पैलवानाच्या बहिणीची, पैलवानाच्या पत्नीची छेड कोणी काढत नाही. हे मगर सरांचं निमगाव गाव पैलवानांचं गाव आहे. त्या गावातली कोणत्याही जाती धर्माची, कुठल्याही जाती धर्माची मुलगी त्या गावातून 150 किलोमीटर अंतरावर दूर देऊ द्या आणि तिला ती जर कोणी छेड काढली तिथं, तर ती तिथं सांगते ते गाजलेले रावसाहेब आप्पा माझे मांडलेले भाऊ आहे, गाडीवर तो पोरं आणून तुम्हाला तोडवून काढीन. 150 किलोमीटर दरारा चालतो पैलवानाचा, लक्षात ठेवा. 150 किलोमीटर. त्यामुळं मार्कवंत असल्याबरोबर बलवंत असणं हेही गरजेचं आहे. दुसरा गुण तुम्हाला सांगतो, तेज, तत्परता, रिॲक्शन तुम्हाला मुलीची सांगितली, तुम्हाला मुलांची रिॲक्शन सांगतो. तुम्ही आता इथं बसला नाही, इथं बसलेला असताना जर एक अंगठ्या एवढा नाग जर इथनं मधनं आला, नाग आला, काय होईल? कुणाच तर धक्का लागला, त्याचं ताडकन उभं राहतं, केवढी पडी काढतं? चमच्या एवढीच पडी काढतं. फुसफुस करायला लागलं की माणसं 10चा आकडा आहे, 12 पळा. जोपर्यंत सर्पमित्र येत नाही त्याला मारत नाही तोपर्यंत पळाय जागा पुरत नाही. दुसरा एक नाग गारुडी टोपलीमध्ये घेऊन येतो, त्या टोपलीमध्ये हाताच्या मनगट एवढा नाग असतो. ते टोपल काढतो, त्याला असा धक्का मारतो, मारल्या तोही नाग ताडकन उभा राहतो, हाताच्या पंजेवडी फडी काढतो. त्यातलं कोण पळून जातं का? नाही जात. त्याच्यावर पैसे टाकतो, टाळ्या वाजवतो, पण भीत कोणीच नाही. अरे एक माणूस 10 15 माणसांना भारी ठरलेल्या मावळ्यांचं रक्त आमच्या अंगामध्ये. छत्रपती शिवाजी राजांसारख्या, संभाजी राजांसारख्या भुजंगाची औलाद आहोत आम्ही. आकारानं लहान असू, क्षेत्र कोणतंही असू द्या, ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात स्वतंत्र राहा. आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्वतंत्र असाल, आकाराने लहान असला तर उभा राहिला तरी दरारा निर्माण कराल. लक्षात ठेवा, दरारा निर्माण कराल. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गारुड्याच्या टोपलीत जाल, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेच गारुडी नाग आणि नागिनीवर टपलेले असतात. समाजातला नाग आणि नागिन हाच समाजाची दिशा ठरवत असतो आणि ह्यांच्यावरच त्यांचा खेळ चालतो. गारुड्याचा खेळ इरुळ्यावरून धामणीवर चालत नाही रे, गारुड्याचा खेळ हा नागावर चालत असतो. त्यामुळे समाजातली नाग आणि नागिन पकडण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांनी जाळं तुम्हाला टाकलेलं असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी गारुड्याच्या टोपलीत जाणार नाही, एवढी प्रतिज्ञा या भवानी मातेच्या मंदिरात केली तरी तुमचं अस्तित्व आणि कर्तृत्व बहरल्याशिवाय राहणार नाही आणि तारुण्याचा, तत्परतेचा भाग तुमच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. तपस्या बोलतो माझ्या बांधवांनो. आपल्या जीवनाला जर काही एखादं ध्येय असेल ना, मला काय घडायचंय हे जर ध्येय असेल ना, तर ते ध्येय गाठत असताना माणूस स्वतः संयमित जीवन जगतो. आज इंदापूरमध्ये काल जिजाऊ जयंतीला पहिल्याच अटेम्पमध्ये वयाच्या 22व्या वर्षी सीए झालेल्या एका मुलीचा मी सन्मान केला. पहिल्याच अटेम्पमध्ये सीए झालेल्या मुलीचा सन्मान केला. एक लक्षात घ्या, तुमच्याच काळातली ही मुलगी 22 वर्ष वय आहे, ती जर एका अटेम्पमध्ये सीए होऊ शकली तर याचा अर्थ याही काळामध्ये शक्य आहे का? तिला विचारलं तिच्या आई वडिलांना मी काय केलं, तर 8वी पासून मुलगी, 8वी पासून, पण ज्या काळात तुम्हाला बिघडण्याची जास्त संधी असते त्यावेळेपासून ह्या मुलीनं आपले ध्येय निश्चित केलं होतं की मला सीए व्हायचंय. त्यामुळे तिने ना मोबाईल बघितला, ना तिचा आम्हाला कधी दप्तर चेक करायचा प्रश्न आला, ना तिच्या जीवनामध्ये कुणी प्रिय करायला, ना बॉयफ्रेंड आला. लक्षात ठेवा, का आला नाही? कारण तिनं ध्येय निश्चित केलं होतं.
आपलं ध्येय जर निश्चित असेल तर आपलं जीवन तपस्वी होतं, याला तरुणाचा गुण म्हणतात. आणि तप करत असताना, संयमित जीवन जगत असताना ज्ञान आणि बलाची शक्ती त्या तुमच्या कार्याला मदत करत असते आणि त्याच्या जीवावर तुम्ही यशस्वी होत असता. आणि यशस्वी झाल्यानंतर डरकाळी फोडून सगळ्या जगाला सांगू शकता, सगळ्या जगाला सांगू शकता की मी जे ठरवलं ते माझ्या आयुष्यामध्ये मी मिळवलं. याच्यासाठी जीवनाचं एक ध्येय असावं. आई वडील शाळेला पाठवतात म्हणून शाळेला जाऊ नका, आई वडील कॉलेजमध्ये पाठवतात म्हणून कॉलेजला जाऊ नका. तुमचं स्वतःचं काहीतरी एक निश्चित ठरवा की मला शिकायचंय कशासाठी, आणि त्याच्या पुढचं एक ध्येय ठरवा की मला जगायचंय कशासाठी. या दोन गोष्टी जर ठरल्या नाहीत माझ्या बांधवांना, माता भगिनींनो, तर आपल्या जगण्याला आयुष्यभर मरेपर्यंत दिशाच सापडत नाही, हे लक्षात ठेवा. आणि दिशाहीन जगणं हे तुकाराम महाराजांनी वर्णन केल्यासारखं आहे. भरतील पोटे श्वानाची हे परिवस्थी दिली जरी यमदूता. आता राष्ट्राकडे वळतो. राष्ट्राचा धागा हो म्हणजे काय, सेवा सेवा म्हणजे तरी काय काय केलं तुम्ही इथे? गाव झाडला असेल, काही वृक्षारोपण केलं असेल, काही मदत केली असेल. सेवा रक्तात लागते माझ्या बांधवांना, रक्तात लागते. सेवा करणाऱ्याचे 3 वर्ग आहेत. एक वर्ग आहे, आता समजा मी इथे येतोय रस्त्याने, 10 फुटाचा रस्ता आहे, माझी जेमतेम 4 चाकी गाडी बसते आणि रस्त्यामध्ये एक साधारण एवढा मोठा दगड पडलाय. सेवा करणाऱ्याचे जे वर्ग आहेत ते सांगतो, दगड पडलाय, तो दगड काढल्याशिवाय माझी गाडी जात नाही, हे दगड दिसतोय. एक वर्ग येतो, दगड बघतो, दगड बघितल्यानंतर त्या दगडाला हात न लावता आपली गाडी बाजूला घेऊन निघून जातो. कुणी टाकला असेल त्याला काय देणं घेणं नसतं. दुसरा एक वर्ग येतो, दगड बघतो, दगड टाकणाऱ्याला शिव्या देतो, जेवढ्या जमतील तेवढ्या शिव्या देतो, पण दगडाला हात लावत नाही, तो निघून जातो. तिसरा एक वर्ग येतो, तो बघतो दगड रस्त्यावर पडलाय, तो दगड असा उचलतो, बाजूला टाकायचा आहे त्याला, पण तो बघतो मी उचलून टाकताना कुणी बघतंय का, म्हणजे मी जी सेवा करतोय ती कुणीतरी बघितली पाहिजे ना, नाहीतर त्या सेवेला अर्थ काय. म्हणून असं तो बघतो, कुणीच नाही, खिशातला मोबाईल काढतो, सेल्फी काढतो आणि उघडेवाडीच्या रस्त्यावरचा दगड उचलताना असं त्याच्यावर टॅगलाईन टाकतो. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सगळ्यात टाकून देतो आणि संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तो बघत बसतो, याला कोणी लाईक केलंय का, याला कोणी लाईक केलंय का, म्हणजे कोंबडीनं अंडी घातले का बघायसारखा प्रकार आहे. दर 10 मिनिटाला ते बघत बसतो. 11 वाजता त्याच्या लक्षात येतं, 2-3 मित्रांना फोन सुद्धा करतो, अरे आज माझं व्हॉट्सअप बघितलं का, माझं फेसबुक बघितले का, माझी पोस्ट बघितली का. ती म्हणते काय नाही आज काय जमलंच नाही. मग हाच एवढं चांगलं काम केलेलं असताना सुद्धा त्याला केलेलं काम आणि सेवा वाया गेल्यासारखं वाटतं. हा भयानक वर्ग आहे आणि हाच सगळ्यात मोठा आहे. आमच्या कामधेनू सेवा परिवाराला तर सगळ्यात मोठी अडचण याची आहे, जी माणसं थोडं करतात. एका ठिकाणी मी एक फोटो बघितला फेसबुकला आलेला, थंडीच्या दिवसात कांबळी वाटत होते भिकाऱ्यांनाही, ब्लँकेट, ते ब्लँकेट ज्याच्या अंगावर टाकलं तो भिकारी एक, आणि ब्लँकेटला हात लावणारे 22 लोक एकमेकाला आणि खाली. वर्षातली सर्वोत्कृष्ट सेवा आज बजावली. हे कोण आहे? दगड उचलून टाकताना कोणीतरी बघितलं पाहिजे. आणि जे चौथा वर्ग आहे, चौथा वर्ग, तो येतो, दगड बघतो, उचलतो, फेकून देतो, निघून जातो, त्याला कोण बघतंय न बघतंय. हा खरा समाजसेवेचा वर्ग असतो. यात आपल्याला जायचंय माझ्या बांधवांना. हे अवघड नाही रे, हे अवघड नाही. किती सोपं आहे सांगतो तुम्हाला, किती सोपं आहे. मी आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये एका व्हिजिटला गेलो होतो. शुक्रवारी बाजार असतो आमच्या गावात, आणि त्या गायला मी सलाईन चालू होतं माझं झोपडीची शेजारी, आणि झोपडीत नवरा बायकोचं भांडण लागलं होतं. बायको म्हणत होती की आठवडाभर जे काम केलंय मोलमजुरी, त्याचे आलेले पैसे मला आठवडाभर बाजाराला राहू द्या, तेल धान्य भाजी काय लागेल ते. नवरा दारूला होता, नवरा म्हणत होता मला त्यातले निम्मे पैसे दारू प्यायला दे, माझी पहिली उधारी द्यायची, मला दारू आणायची. हे भांडण चालू असताना तो माणूस शिव्या देत होता. शिव्या दिल्यानंतर 2-4 चापटा मारल्याचा आवाज आला. मी शेजारीची 2-4 माणसं उभं होती, त्याला अरे बायकोला मारतो कोणतरी, जाऊन सोडवा. तेव्हा ते म्हणाल्या डॉक्टर पेताळ्याचं रोजच भांडण आहे. तिथे गेलं तर तुम्हाला आम्हाला सगळ्याला शिवाय दिली ते 5 मिनिटं थांबतं, ते रोजच आहे. रोज म्हणत त्याला कोण रडत, आम्ही थांबलो, काय दुर्लक्षच केलं ना. थोड्या वेळाने एक 5 मिनिटाची वेळ गेली असेल, एक 5 वर्षाची चिमुरडी आतनं ओरडत बाहेर आली, माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवा. आमचं सगळ्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. बघितलं, तिच्या अंगावरचा पांढरा जो फ्रॉक होता तो रक्तानं पूर्ण माखलेला होता. आतला आवाज बंद झाला होता. आम्हाला वाटलं बहुतेक 100% त्यानं बायकोचा खून केला, त्यानं हे रक्तानं भरले लेकरू. ते लेकरू बोलवतंय सगळ्याला, आणि माणसं मात्र दूर पळायला लागली.
मी ते सलाईन बंद केलं, माझी बॅग पॅक केली, गाडीत टाकली आणि गाडीत टाकल्यावर ओरडून त्या लेकराच्या तोंडाला फेस आमचा, आईला वाचवा, आईला वाचवा. गाडीत बसता बसता त्या लेकराच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि विचार केला म्हणत, अरे जाऊन तरी बघावं काय झाले नेमकं ते. मी गाडीत चढायला लागलेलं बघून त्या लेकराचं निराशा झाली, ते दुसऱ्या टोकाला पळालं, आईला वाचवायला कोण येते का बघायला. मी ते सगळं दरवाजा बंद केला, खाली उतरून त्या झोपडी पुढे गेलो. त्या वाट्यावर 4 पावलं पुढे गेल्यानंतर 1 पाऊल माझा उंबऱ्यात नाश होता, एक बाहेर होता. रोज देवाला प्रार्थना करतो माझ्या माता भगिनीनं की देवा हे चित्र मला पुन्हा आयुष्यात कधी बघायची वेळ येऊ देऊ नको. आतलं चित्र इतकं भयानक होतं सर की टीपी जो असतो ना ट्रान्सफॉर्मर, त्याचे केबलची एवढे जाड केबल असते म्हणून त्या केबलचा एवढा जाड एक तुकडा होता. त्या तुकड्याच्या हंटरनं तो त्याच्या बायकोला पाठीवर मारत होता. बडावण्यानं बडवावं असं तो बडवत होता आणि तिनं अशा हाताच्या मुठी मिटल्या होत्या. तो मार इतका असह्य होता की त्यामुळे तिची शुद्ध हरपली होती आणि पाठीवर इतके वन उमटले होते की कातडीचे आणि ब्लाऊजचे तुकडे हे हंटरला लागले होते. ते रक्तानं पिंचपिंचत झालेल्या पाठीवर आईला वाचवायला, त्या लेकरानं पालतं पडून आईला वाचवायचा प्रयत्न केला होता. त्यानं असे धरून आपल्या लेकराला बाहेर फेकून दिलं आणि ते पळत आलं होतं. तिनं अशा अर्धवट मोठी मिटलेल्या होत्या आणि तोंडानं आई आई म्हणण्याचे फक्त तोंड हलवत होती, प्रयत्न करत होती. डोळ्यातनं घडा 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 अश्रू पडायला लागलेले दिसले. माझं लक्ष गेलं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, मला वाटलं ही मेलेली नाही, आता आपण हिला मरू द्यायचं नाही. मी टणकन उडी मारली आणि त्या बाईकच्या आणि त्या माणसाच्या मध्ये जाऊन उभा राहिला. त्यानं 2 आईवरनं मला शिवाय दिल्या. कोण आहे तो आमच्या नवर बायकोच्या भांडणात आलाय. त्याला म्हटलं बाबा रे तुझा राग अजून संपलेला नाही, पण ही जी मार खायची कॅपॅसिटी संपली. मी आता जोपर्यंत शुद्धीवर आहे तोपर्यंत तुला 1 रट्टा सुद्धा हिला मारू देणार नाही. तुझा जेवढा काय राग असेल तुला धडक पण नाही, तू या पाठीवर मार, पण तिला आता 1 रट्टा सुद्धा मी मारू देणार नाही. त्यानं पुन्हा 2-4 शिव्या मला हसडल्या. त्या हंटर फेकून दिला आणि ते ताड 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 वाटेच्या बाहेर गेलं. आपला बाप बाहेर गेलेला बघितला गेलेला ती जी फेस आलेल्या तोंडाला ओरडत गेलेलं जे लेकरू होतं. बाप पळत गेला, बघितलं की पळत 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 धावत आलं आणि धावत आल्या तिनं बघितलं की आईच्या शेजारी कोणतरी उभा आहे. त्या उंबऱ्यात इतक्या वेगानं आवेगानं ते लेकरू बाहेर आलं आणि कडकडून माझ्या मांडीला त्या रक्तानं भरलेल्या फ्रॉकसह तिनं मिठी मारली आणि मला विचारलं, मामा माझी आई मेली करे, मामा माझी आई मेली करे. माझ्या बांधवानं मी ते लेकराची हाडोट्याशी धरली, तिच्या डोक्यावरून हात फिरवायला लागलो. म्हणलं बाळा तू मला मामा म्हटलीस ना रे, तुझा मामा जिवंत असताना तुझ्या आईला कसं काय रे मरू देईल म्हणले, कसं मरू देईल. मी हे वाक्य उच्चारत असताना त्या अर्धवट बेशुद्ध पडायला लागलेल्या भगिनीनं हाताच्या मुठी अशा भेटल्या, हातच्या जमिनीवर टेकून कोण मला वाचवायला आलंय म्हणून माझ्याकडे पाहिलं. सर ज्या तृप्त नजरेनं तिनं माझ्याकडे पाहिलं ना, जगातलं नोबेल प्राइज सुद्धा या नजरे पुढे तुच्छ आहे. माझ्या आयुष्यातलं माझ्या भगिनीनं हे पहिलं रक्षाबंधन आहे, पहिलं रक्षाबंधन. माझ्या अश्रू नाटक नाही माझ्या भगिनीनं. बांधवांनी सेवा अवघड नाही रे, सेवेसाठी तुम्हाला 1 रुपया खर्च करावा लागेल. आज हजारो लाखो भगिनी टाळ फोडतात, कोणीतरी मला वाचवायला येईल, कोणी माझी इज्जत वाचवेल. कामधेनू सेवा परिवार मी यासाठी स्थापन केला. समाजाचं ऋण आहे आपल्या, त्या ऋणातून मरायच्या आधी मुक्त झालं पाहिजे. काहीतरी ऋण मला फेडलं पाहिजे. आई वडिलाचं, माझ्या गुरूंचं ऋण मला फेडलं पाहिजे, माझ्या राष्ट्राचं ऋण मला फेडलं पाहिजे, माझ्या धर्माचं ऋण मला फेडलं पाहिजे. ते कर्ज माझ्यावर आहे म्हणून आज तुमच्या समोर आलोय माझ्या बांधवांनो. आज माझं डॉक्टरी पेशाचं मिनिट गुणिले पैसे असं माझं समीकरण आहे. 2-2, 3-3 दिवस माझ्याकडे वेटिंग आहे. मी माझ्या प्रपंचातला नुकसान करून तुम्हाला काहीतरी एखादा चांगला शब्द देण्यासाठी तुमच्यापर्यंत या कार्यासाठी इथं आलोय. समाजाचं ऋण फेडण्यासाठी फक्त तुम्ही समाजाबद्दल प्रेम असलेली भावना निर्माण करावी लागते. त्यावेळेला तुमच्या हातून आपोआप सेवा घडते. सेवेसाठी तुम्हाला एखाद्या गावात जायची गरज नाही. रोज तुम्हाला काही ना काही सेवेची संधी परमेश्वर देत असतो. फक्त ती संधी सेवेची मला देवाला दिलेली आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण संतांनी पुण्याची व्याख्या वारी करणं म्हणून दिलेली नाही. देव चोळत बसणं, पूजा करणं पुण्य नाही. तुकाराम महाराजांनी पुण्याची व्याख्या केली, पुण्य पर उपकार पापते पर पीडा अनेक नाही जोडा तुझा याशी. याचा अर्थ काय? याचा अर्थ जो दिवसातला एखादा क्षण तुम्ही परोपकार कराल तेच पुण्य आहे. त्याला दुसरं अर्थच तुकोबारांनी लावला नाही. पुरोगामी विचाराचे संत तुकाराम महाराज होते. त्या पुण्याची गरज आहे.
कर्मकांडी बनू नका, देवभोळे बनू नका, हाताचं भविष्य बघू नका आणि उपास तपास याच्या व्रताच्या पद्धती आहेत, याच्यातला शुद्ध भाव, त्यातला शुद्ध सिद्धांत स्वीकारायला सुरुवात करा. शिवाजी राजांच्या वरती 16 सद्गुरूंचा अनुग्रह होता. याचा अर्थ राजे देवभोळे बनले नाहीत. एक लक्षात ठेवा, आज याची गरज आहे. आपण आध्यात्मिक पातळीवर असणं याचा अर्थ आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणं एवढा त्याचा अर्थ काढा. जो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचला तो देव स्वरूपापर्यंत गेला. देव भेटणं सोपं आहे माझ्या बांधवांनो, भगिनींनो. देव होणं अवघड आहे, देव होणं अवघड आहे आणि देव माणसाला होता येतं. कारण भागवत सांगतं, दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुराहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. या जगप्रसिद्ध भागवताचा श्लोक सांगतो की माणसाचा जन्म दुर्लभ आहे, मिळाला तर तो क्षणभंगुर आहे, कधी मराल याची तुम्हाला माहिती नाही. त्यामुळं जेवढा क्षण तुमच्या हातात असेल त्या क्षणाचं सोनं करायला शिका. आणि त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला हे 5 ऋणामध्ये तुमच्या जीवनामध्ये प्रवास कराल, आई वडिलांचं ऋण, सद्गुरूंचं ऋण, समाजाचं ऋण, राष्ट्राचं ऋण आणि धर्माचं ऋण, या 5 ऋणांमधून आपलं जीवन बांधून टाका. हे कर्ज मला फेडायचंय. तुमचं करिअर तर आपोआपच होईल, पण तुम्ही देव बनल्याशिवाय राहत नाही, हे तुम्हाला निश्चितपणानं सांगतो. 16 वर्षापूर्वी कामधेनू सेवा परिवार सुरू केला. 16 वर्षापूर्वी. त्यावेळेला या विधवांची सेवा सुरू करत असताना माझ्यावर अनेक टीका झाल्या, माझ्यावर अनेक प्रकारचे लोकांकडून म्हणजे त्याला प्रतिरोध झाला. पण या सगळ्यामध्ये 16 वर्षात सर आज एवढी मोठी संख्या आहे, तुम्ही प्रत्यक्ष येऊन रडताय. निमगाव मधून कमीत कमी 50-60 हजार रुपयाचं दान मला ही लोक येऊन देतात. मी कुणालाही पत्रिका द्यायला घरी जात नाही, सरांना विचारा. पण 16 वर्षात सेवा योजना काय असते माझ्या बांधवांनो? ही योजना वैयक्तिक असली पाहिजे, सरकारची नकोय. आपण सरकार योजना करते ती किती अंमलात येतात. आपण ठरवलेली योजना आपली असावी. मी ठरवलं की माझं जीवन स्त्रीला अर्पण करायचं, मुलींना अर्पण करायचं, त्या माता भगिनींना अर्पण करायचं आणि ही योजना माझी मी ठरवली आणि कार्यात उतरलो. सत्य संकल्पाचा दाता